संग्राम सुरू आहे सध्या आणि लातूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा प्रतिसाद जनआशीर्वादाचा मिळताना पाहायला मिळतो. आता काळा हनुमान मंदिर या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गिरीश पाटील यांचा स्वतः आपल्या सोबत कशा प्रकारचं वातावरण या प्रभागामध्ये कशा प्रकारचं वातावरण अत्यंत चांगलं वातावरण, अत्यंत सकारात्मक वातावरण प्रभाग क्रमांक 16 मध्ये आहे. मी 16 मधील सर्व प्रभागातील नागरिकांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की येणाऱ्या 16 तारखेला, येणाऱ्या 15 जानेवारीला आपल्याला मतदान करायचं आहे आणि सगळ्यांनी येणाऱ्या 15 तारखेला कमळावरचं चिन्ह पाहून येणाऱ्या 15 तारखेला मतदान करावं अशी मी ह्या सर्व प्रभागातल्या नागरिकांना विनंती करतो. आणि आमच्यासोबत आदरणीय दायमाताई असतील, आदरणीय मालुताई असतील, आदरणीय माहितीताई असतील, आमचे विनय जागते जे असतील, एकदम अत्यंत प्रतिकूल, अत्यंत अनुकूल वातावरण आमचं आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला इथं मिळत आहे. सध्या लाडकी बहिणीचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतं आणि विशेषतः म्हणजे महाराष्ट्रामध्ये सरकार आलं ते लाडक्या बहिणीमुळेच आलं. आणि आज आपल्यासोबत जे महिला उमेदवार आहेत ते पण लाडक्या बहिणी आहेत आणि लाडक्या बहिणी पण सर्वात जास्त दिसतात. कशा प्रकारचा प्रतिसाद जनतेमध्ये दिसतंय आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कशा प्रकारचे लोकांचे कामं करणार आहे? अत्यंत एकदम चांगला प्रश्न आपण विचारलात. खरं म्हणजे महाराष्ट्रात जे सरकार आलं ते लाडक्या बहिणीमुळेच आलं आणि लातूर महापालिकेवरती जे BJPचा झेंडा फडकणार आहे ते या सर्व तमाम लाडक्या बहिणीमुळेच फडकणार आहे. आणि अत्यंत चांगला प्रतिसाद लाडक्या बहिणींचा, त्यांचा आशीर्वाद. ते म्हणू लागले की आम्हाला दुसरं काही नाही आहे, आम्हाला फक्त कमळ दिसू लागलं आहे. आम्हाला लातूर शहरात कुठला उमेदवार, कुठला चेहरा दिसत नाही आहे, तर आम्हाला फक्त कमळ दिसू लागलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रभाग क्रमांक 1 ते 18 कुठल्याही उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या काळजी करायचं कारण नाही. माता भगिनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत. आणि आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय संभाजी भैया असतील, आदरणीय आमदार औषधचे अभिमन्यू पवारसाहेब असतील, आपले जिल्हाध्यक्ष अजित भैया असतील व सर्वांचे आमचे नेते बसवराजी पाटील, अर्चनाताई असतील, या सर्वांचं विशेष लक्ष आमच्या प्रभाग क्रमांक 16वरती आहे. आणि ते काय काय इथं चालू आहे, विरोधक काय काय करू लागलेत ते अत्यंत बारकाईने त्यांचं लक्ष इथं आहे. आता आपण असं म्हणलं की विरोधक काय करत नाही, विरोधकांचं सोडून द्यायचं असतं आणि विकासाच्यावर भर द्यायचं असतं. या प्रभागामध्ये जे नागरिकांच्या समस्या आहेत ते आपल्या भेटीगाठी नंतर काय त्यांनी आपल्यासमोर प्रश्न मांडलेत आणि आपण त्यांना आश्वासन काय दिले का? नाही, या कसं आहे, मेन बेसिक मुद्दे जे आहेत, रस्ते, नाली, लाईट, पाणी, शाळा, ह्या तर होणारच आहेत, ह्या तर आम्ही नक्कीच करू. पण जे मूळ प्रश्न आहेत, कॉईलनगरचा, कबाल्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ते सुद्धा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. कालच आम्ही सद्भावना नगर तिथे आम्ही गाठीभेटी घेतल्या. तिथे एक मोठा रस्त्याचा प्रश्न आहे, तो एक जो म्हणजे काही लोकांनी तो रस्ता तिथं अडवला आहे, त्या एक मोठा रस्त्याचा प्रश्न आहे. आणि आणखीन बरेच आहेत. आम्ही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे प्रभागाचा डिटेल कुठं काय काय करायचं आहे, आम्ही आमच्या शहराचा भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा तर जाहीर होईलच, पण त्याआधी आम्ही अगोदर आमच्या प्रभागाचा जाहीरनामा आम्ही येत्या 2 दिवसात जाहीर करणार आहोत. म्हणजे कुठं काय काय अडचणी आहेत आणि ते कशा सोडवायच्या, म्हणजे सगळ्याच अडचणी काही लगेच निवडून आलेल्या नाही सोडवता येणार आहोत. 5 वर्ष त्याला प्रायोरिटीनं कुठल्या गोष्टी प्राधान्य देऊन सोडवता येतील ते आम्ही लोकांना आश्वासन देत आहोत. आपण असं म्हणलं कबालाचा विषय प्रलंबित आहे, महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि विशेष जे खातं तुमच्याकडे आहे, जे तुम्ही प्रश्न मांडलं कबाल्याचं, ते चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्राचे. निश्चितपणे तुमच्याकडे खातं असल्यामुळे, म्हणजे भारतीय जनता पार्टी खातं असल्यामुळे तो विषय निकाली लागणारच आहे. त्या पलीकडे अजून जाऊन तुमची काही संकल्पना आहेत का या प्रभागासाठी करायची? आहेत ना, नक्कीच. आमच्या कसं आहे बघा, आता स्टँडर्ड एरियामध्ये तर आपण तिथे स्टडी रूम आहेत, रिडिंग रूम आहेत, पण इथं जे काही गरीब कुटुंब आहेत, काही गरीब वस्ती आहेत, तिथं आम्हाला रिडिंग रूम असेल, प्लेग्राऊंड असतील, जे काही योजना आपल्या भारत सरकारच्या असतील, जे अनेक आता हॉस्पिटलच्या योजना जे आपल्याला कुणालाच माहिती नव्हतं, पूर्वीपासून होत्या, पण आता जे नवीन भारतीय जनता पार्टीने हॉस्पिटलच्या योजना, नवीन योजना, काही बायपास असेल, कुठले हे असेल, त्यासाठी आम्ही इथे एक आमच्या प्रभागामध्ये सेंटर, तिथे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरजच लागणार नाही. सगळे कागदपत्र तिथं तुम्हाला काय काय पाहिजे, काय काय लागतं ते तिथं, ते असे आम्ही एक 4 आमच्या प्रभाग 16 मध्ये असे 4 सेंटर उभा करणार आहोत. अतिशय सुंदर संकल्पना आपण मांडल्या. तर मागे काँग्रेसची सत्ता होती,
अजूनही जनता असं म्हणते की विकास झालेला आहे किंवा विकास आम्हाला हवा आहे. तुम्ही जी संकल्पना मांडताय ती अतिशय सुंदर संकल्पना आपल्या देशामध्ये आहे, ते राबवण्यात 100% राबवणार आहे. मात्र काँग्रेसनं काय केलं आहे आणि तुम्ही काय करणार ते तुम्ही तफावत सांगितलं. काँग्रेसनं मागच्या काळामध्ये काय विकास केला असं मला वाटतं? आता काँग्रेसनं काय केलं ते तेच सांगतील. काँग्रेसने विकास काय केला नाही, आपण मी काय जनतेमध्ये सांगणार? चाललं ना, जनतेमध्ये नाही, मला तर त्यांचा विकास काहीच दिसत नाही. त्यांचा विकासाच्या फक्त गप्पा दिसतात. त्यांचं इलेक्शन आलं की काँग्रेसला विकास आठवतो. तोपर्यंत त्यांना कुठली योजना आणली मला सांगा ना. तेही सरकारमध्ये होते. त्यांना ही लाडली बहीण योजनासारखं चांगली योजना आणता आली असती. जे ह्या आता मोठं पूर आला आपला, त्यावेळेस घरोघरी ज्यांच्या घरात पाणी गेले 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला आदरणीय आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं द्यायचं काम केलं. ते असं कुठलं अनेक वेळेस किती तर पॅन्डेमिक किती तर हे आलं. कुठले एवढे वर्ष सत्तेत असताना काय केलं त्यांनी कुठली तर म्हणजे आठवण्यासारखं मला तर आठवत नाही. मी सुद्धा तिथं काम केलोय, मलाही नाही आठवत त्यांची योजना कुठली. हे होते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्यांनी प्रभाग क्रमांक 16 मधून जनतेची गाठीभेटी घेऊन जनतेच्या समस्या काय आहेत आणि आपल्या संकल्पना काय आहेत. महत्त्वाचं काय असतंय, जनतेला समस्या काय आहेत ते सोडवायचं आणि आपली संकल्पना काय ते मांडायचं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे वयोवृद्ध असतात, जे ज्येष्ठ असतात, त्यांना बीपी शुगरचा असतं, बायपास सर्जरीचा विषय असतो आणि तो विषय मिटवण्यासाठी प्रभाग 16 मध्ये 4 ठिकाणी आम्ही तो आरोग्य केंद्र उभा करणार आणि ज्यामुळे नागरिकांना याच ठिकाणी सुसुविधा मिळावं आणि आरोग्य ठणठणीत राहावं अशी संकल्पना मांडणारे बहुतांत कमी असतात लोक. परंतु गिरीश पाटलांनी जे मांडलेला मुद्दा आहे ते अतिशय सुंदर आणि प्रभाग क्रमांक 16 मधल्या मतदारांसाठी लाभदायक असणार आहे. मी असलम दरेकर, APN महाराष्ट्रासाठी लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.